भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. जगद्वंद्य भगवान बुद्ध त्यांना म्हणाले, मनुष्य जरी केसांच्या जटा वाढवून नग्न राहू लागला, शरीरावर त्याने थोडीशी पाने किंवा वल्कले धारण केली, जरी त्याने अंगाला चिखल फासला आणि तो दगडावर झोपू लागला, तरी दुर्विचारातून मुक्त होण्याच्या दृष्टीने त्याचा काय उपयोग? जो कलह करीत बसत नाही किंवा हत्या करीत नाही किंवा अग्नीच्या सहाय्याने नाश करीत नाही, ज्याला विजयाची इच्छा नसते, तो सगळ्या जगाविषयी सदिच्छा बाळगतो, त्याच्या बाबतीत द्वेष किंवा तिरस्काराची भावना निर्माण होण्यास कारण मिळत नाही. पुण्य लाभावे म्हणून भूताखेतांना जो बळी देतो किंवा परलोकी सुखाच्या फळाची अपेक्षा करतो, त्याला मिळणारे सुख हे सत्पुरुषाचा आदर करणाऱ्या माणसाच्या सुखाच्या 1/4 बरोबर नसते. तो सदाचाराविषयी तत्पर असतो आणि इतरांचा योग्य तो मान राखतो. वयोवृद्धांविषयी नेहमी आदर बाळगतो. त्याला सौंदर्य, सामर्थ्य, आयुष्य आणि शांती या 4 सुखांची प्राप्ती होते. त्याच्या जवळ आल्यावर भगवंत आपल्या दिव्य मधुर वाणीने त्याला म्हणाले, सुनीत, आपल्या दरिद्री जीवनाचा तुला काय उपयोग आहे? गृहत्याग करून तू माझ्या संघात येतोस का? आणि अमृत वर्षाचा आनंद अनुभवित सुनीत म्हणाला, या जीवनात भगवंतासारखे थोर पुरुषही जर या संघात आहेत तर मी का जाऊ नये? भगवान बुद्ध म्हणाले, राजमार्गावर टाकलेल्या उकिरड्यावर ज्याप्रमाणे सुगंधित व सुंदर कमल पुष्प उमलावे, त्याप्रमाणे अंतर्दृष्टी नसलेल्या या क्षुद्र प्राण्याच्या आंधळ्या जगात बुद्धपुत्र प्रकाशमान होतो. सोपाक आणि सुप्पीय या अस्पृश्यांना धम्मदीक्षा. सोपाक हा श्रावस्तीचा एक अस्पृश्य होता. त्याच्या जन्माच्या वेळी प्रसूती वेदनेमुळे त्याची आई बराच वेळ मूर्छित होऊन पडली होती. त्यामुळे तिच्या पतीला व नातलगांना वाटले की ती मेली. त्यांनी तिला स्मशानात नेले आणि तिचे प्रेत जाळण्याची तयारी केली. परंतु वारा आणि पाऊस यांच्या माऱ्यामुळे अग्नी पेट घेऊ शकला नाही, म्हणून सोपाकाच्या आईला चितेवर ठेवून ते निघून गेले. सोपाकाची आई त्यावेळी मेली नव्हती, ती नंतर मेली. मृत्यूपूर्वी तिने मुलाला जन्म दिला. स्मशानाच्या पहारेकऱ्याने त्या मुलाला दत्तक घेतले आणि सुप्पीय नावाच्या स्वतःच्या मुलाबरोबरच त्याचेही पालनपोषण केले. त्या मुलाच्या आईच्या जातीचे नाव सोपाक होते, त्यामुळे ते मूलही त्या नावाने ओळखले जाऊ लागले. एके दिवशी भगवान बुद्ध त्या स्मशानाजवळून जात होते. भगवंतांना पाहून सोपाक त्यांच्यासमोर आला. भगवंतांना वंदन करून त्यांचा शिष्य म्हणून त्यांच्याबरोबर येण्यास त्याने त्यांची अनुज्ञा मागितली. सोपाक त्यावेळी फक्त 7 वर्षांचा होता, म्हणून भगवंतांनी त्याला वडिलांची संमती मिळवण्यास सांगितले. सोपाक गेला आणि आपल्या वडिलांना घेऊन आला. वडिलांनी भगवंतांना वंदन केले आणि आपल्या मुलाला त्यांच्या संघात घेण्याविषयी त्यांना विनंती केली. तो जरी अस्पृश्य होता तरीही भगवंतांनी त्याला आपल्या संघात घेतले आणि त्यांनी आपला धम्म व विनय यांची शिकवण त्याला दिली. काही काळानंतर सोपाक एक स्थविर झाला. सुप्पीय आणि सोपाक हे लहानपणापासून एकत्र वाढले होते आणि सोपाकाला सुप्पीयाच्या वडिलांनीच दत्तक घेऊन वाढविल्यामुळे सुप्पीय आपला सोबती सोपाक याच्याकडून भगवंताचे धम्म व विनय शिकला. आणि जरी सोपाक हा सुप्पीयाच्या जातीपेक्षा हलक्या जातीतील होता, तरीही सुप्पीयाने सोपाकाला आपणाला प्रवचनात देऊन संघात घेण्याची विनंती केली. सोपाकाने ते मान्य केले आणि स्मशानातील पहारेकऱ्याचे काम करणाऱ्या हीन दर्जाच्या जातीतील सुप्पीय हा एक भिक्खू बनला. सुमंगल इत्यादी हीन जातीतील लोकांना धम्मदीक्षा. सुमंगल हा श्रावस्तीचा एक शेतकरी होता. विळा, नांगर आणि कुदळ यांच्या सहाय्याने शेतात काम करून तो आपली उपजीविका करीत असे. छन्न हा कपिलवस्तूचा रहिवासी होता. शुद्धोदनाच्या घरातील तो एक नोकर होता. छन्नीय हा राजगृहाचा रहिवासी होता आणि तो कुंभार होता. कप्पतकूर हा श्रावस्तीचा रहिवासी होता. फाटक्या चिंध्या घालून हातात थाळी घेऊन तांदळाच्या दाण्याची भीक मागत इकडे तिकडे फिरणे हा एकच जगण्याचा मार्ग त्याला माहीत होता, म्हणून तो कप्पतकूर म्हणजे चिंध्या आणि तांदूळ या नावाने ओळखला जाऊ लागला. मोठा झाल्यावर गवत विकून तो आपली उपजीविका करीत होता. या सर्वांनी भगवान बुद्धाकडे भिक्खू होण्याची आणि त्यांच्या संघात सामील होण्याची अनुज्ञा मागितली. भगवान बुद्धांनी अवमान न करता आणि त्यांचा हीन जातीतील जन्म किंवा त्यांची पूर्वीची स्थिती यांची पर्वा न करता त्यांना आपल्या संघात सामील केले.
महारोगी सुप्रबुद्धाची धम्मदीक्षा. एकदा भगवंत राजगृहाजवळील वेळूवनात, जिथे खारींना दाणे चारले जात असत, त्या ठिकाणी राहत होते. त्या सुमारास राजगृहात सुप्रबुद्ध नावाचा एक दीन, दुःखी आणि दरिद्री असा महारोगी राहत होता. त्यावेळी एका मोठ्या जनसमुदायात बसून भगवंत धम्माचा उपदेश करीत होते. महारोगी सुप्रबुद्धाने तो जनसमुदाय दुरूनच पाहिला आणि तो विचार करू लागला. त्या ठिकाणी पलीकडच्या बाजूला अन्नाची, ते बरे वाईट असो की कसेही असो, भिक्षा वाढली जात आहे हे निसंशय समजा. मी पलीकडच्या जमावाकडे गेलो तर मला देखील थोडेसे बरे वाईट अन्न खायला मिळेल. म्हणून महारोगी सुप्रबुद्ध त्या जमावाजवळ गेला आणि उपदेश करीत असलेल्या भगवंतांना त्याने त्या प्रचंड समुदायात पाहिले. भगवंतांना पाहून त्याच्या मनात विचार आला, नाही, या ठिकाणी अन्नाची भिक्षा वाढली जात नाही. श्रमण गौतम या लोकांना आपल्या धम्माचा उपदेश करीत आहे. मीही त्यांचा उपदेश ऐकला तर काय हरकत आहे. म्हणून एका बाजूला बसून तो विचार करू लागला, मी देखील हा उपदेश ऐकेन. त्या सबंध जनसमूहाचे विचार आपल्या विचारशक्तीने जाणणारे भगवंत स्वतःशीच म्हणाले, येथे उपस्थित असलेल्यांपैकी सत्याचे आकलन करण्यास कोण समर्थ असावा बरे. नंतर त्या समुदायात बसलेल्या सुप्रबुद्ध महारोग्याला त्यांनी पाहिले आणि त्याला पाहिल्याबरोबर त्यांनी जाणले, हाच सत्याचे ग्रहण करू शकेल. म्हणून महारोगी सुप्रबुद्धासाठी भगवंतांनी प्रवचन केले आणि त्यात दानशील आणि स्वर्ग या विषयांवर उपदेश दिला. त्यांनी विषय वासनांचा क्षुद्रपणा आणि दुष्टपणा स्पष्ट सांगितला आणि वासनांपासून मुक्त होण्याचा लाभही दाखवून दिला. महारोगी सुप्रबुद्धाचे अंतःकरण मृदू, लवचिक, बंधमुक्त, प्रमुदित आणि श्रद्धापूर्ण झाल्याचे भगवंतांनी जेव्हा पाहिले तेव्हा त्यांनी त्याला बुद्धाचा सर्वश्रेष्ठ धम्म सांगितला. दुःख, दुःखाचे कारण, दुःख निरोध आणि दुःख निरोधाचा मार्ग यांचा उपदेश केला. निष्कलंक असे शुभ्र वस्त्र ज्याप्रमाणे कोणताही रंग धारण करण्यास तयार असते, त्याप्रमाणे महारोगी सुप्रबुद्धाचे अंतःकरण होते. तो त्याच स्थळी बसला असताना ज्याला आरंभ आहे त्याला अंत असलाच पाहिजे या सत्याची शुद्ध आणि निष्कलंक जाणीव त्याला झाली. महारोगी सुप्रबुद्धाने सत्य पाहिले, तो सत्याप्रत पोहोचला, त्याला सत्याचे ज्ञान झाले, तो निमग्न झाला, तो संदेहाच्या पलीकडे गेला, संदेह मुक्त झाला, त्याच्यामध्ये विश्वास उत्पन्न झाला आणि आणखी कशाचीही गरज नसल्यामुळे भगवंताचा उपदेश आत्मसात केल्यामुळे तो आपल्या जागेवरून उठला, त्यांच्या जवळ गेला आणि तिथे एका बाजूला बसला. याप्रमाणे बसल्यानंतर तो भगवंतांना म्हणाला, सर्वोत्तम, हे भगवान सर्वोत्तम, ज्याप्रमाणे पतिताला वर उचलावे, लपलेल्याला शोधून काढावे, गांगरून गेलेल्याला मार्ग दाखवावा आणि ज्यांना पाहण्याची इच्छा आहे त्यांना साकार पदार्थ पाहता येतील असे म्हणून अंधारात प्रकाश दाखवावा, त्याप्रमाणे भगवंतांनी निरनिराळ्या पद्धतीने सत्याचे विवरण केले. भगवान, मी देखील बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण आलो आहे. या क्षणापासून आयुष्याच्या अंतापर्यंत आपला शरणागत उपासक म्हणून भगवंतांनी माझा स्वीकार करावा. भगवंताच्या पवित्र वाणीने चैतन्ययुक्त, सिद्ध आणि जागृत झालेल्या व समाधान पावलेल्या महारोगी सुप्रबुद्धाने भगवंतांच्या उपदेशाचे स्तुतीपूर्वक स्वागत करून त्यांचे आभार मानले आणि आपल्या जागेवरून उठून भगवंतांना वंदन करून तो तिथून निघून गेला. दुर्दैवाची गोष्ट अशी की पुढे एका खोंडाने महारोगी सुप्रबुद्धाला खाली पाडले आणि शिगांनी भोसकून त्याला ठार मारले.